नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी असा निर्णय घेण्यात आला आहे की आता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। नेमका हा निर्णय काय आहे तो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे। मित्रांनो, शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर 10वी किंवा 12वीचं मार्क लिस्ट बघितलं तर आपल्या आईचं जे नाव आहे ते वेगळ्या स्तंभात असतं। इथून पुढे ते नाव वेगळ्या स्तंभात नसणार आहे, ते आपल्याच नावाच्या समोर असणार आहे। आणि 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता आहे। म्हणजे 1 मे 2024 रोजी जे बालक जन्म घेतील त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे। मित्रांनो, आता विवाह स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। म्हणजे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत मित्रांनो काही बदल नाही आणि स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यास मान्यता आहे। अशा प्रकारचा मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।